नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत MA पार्ट 2 सेमेस्टर 3चा अर्थशास्त्रामधील अतिसंभाव्य प्रश्न. माझ्याकडे इथे 5 विषयांचे अतिसंभाव्य प्रश्न आहेत. त्यातील पहिला विषय आहे आपला पर्यावरण अर्थशास्त्र. पर्यावरण अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू तसेच बाजार अपयशाची कारणे हे 2 प्रश्न वारंवार विचारले जातात. त्यामुळे येणाऱ्या पेपरला हे 2 प्रश्न हे हमखास असणारच असणार. त्यानंतर वळलो आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाकडे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा हे 2 प्रश्न अतिसंभाव्य आहेत. त्यानंतर वळतो आपण समग्र अर्थशास्त्र या विषयाकडे. समग्र अर्थशास्त्रालाच आपण स्थूल अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. समग्र अर्थशास्त्रामध्ये समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती तसेच समग्र अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा हे अतिसंभाव्य प्रश्न आहेत आणि पेपरला येण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर वळतो आपण आर्थिक वृद्धी आणि विकासाचे अर्थशास्त्र. आर्थिक वृद्धी आणि विकासाचे अर्थशास्त्रामध्ये 4 प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यातील पहिला प्रश्न जो नेहमी विचारला जातो, आर्थिक विकास आणि आर्थिक वाढ यांमधील आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर असमानता आणि आर्थिक वाढ यांचे परस्पर संबंध स्पष्ट करा. तसेच सोलोचे आर्थिक मॉडेल किंवा सोलोचा आर्थिक वाढीचा सिद्धांत असं देखील म्हटलं जातं. नंतर वळतो आपण हॅरल्ड डोमर यांचं मॉडेल. मग हॅरल्ड डोमर मॉडेलमध्ये त्यांची गृहीतके, समीकरणे आणि मर्यादा असं विचारलं जातं. त्यानंतर वळतो आपण मनी अँड बँकिंग, त्यालाच पैसा आणि बँकिंग असं म्हटलं जातं. त्यामध्ये फ्रीडमन यांचा पैशाच्या मागणीचा सिद्धांत तसेच पैशाचा पुरवठ्याचा एच सिद्धांत. आता हे पर्यावरण अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र, आर्थिक वृद्धी आणि विकासाचे अर्थशास्त्र आणि पैसा आणि बँकिंग यातील अतिसंभाव्य प्रश्न आहेत. पेपरला जाताना ह्या प्रश्नांचा अभ्यास करून जा म्हणजे तुम्ही चांगले मार्क्स पाडाल.